कॅफे ही संस्कृती जी आहे, जरी ते नाव कॅफे असलं तरी कॅफे, रेस्टॉरंट आणि हॉटेल्स याच्या शिरपूर शहरामध्ये काही ठिकाणी चांगली सेवा हे व्यावसायिक देतात, पण या सेवेच्या आड लपून अनैतिक पद्धतीने मुला-मुलींसाठी जागा उपलब्ध करून देणे आणि त्या ठिकाणी त्या मुलींचं लैंगिक शोषण होणे ही गंभीर स्वरूपाची बाब सध्या काही वर्षांपासून शिरपूर शहरामध्ये आपल्याला दिसते आणि निश्चितपणे यांच्यावर कोणाचाही आता वचक राहिलेला नाही। सर्वसामान्य लोकांनी या संदर्भात आता आवाज उठवणं जरुरी झालेलं आहे। पत्रकार दिनाच्या दिवशी सर्व पत्रकार बांधवांनी या संदर्भात ठराव केल्याचं सुद्धा मी वृत्तपत्रातनं वाचलं। निश्चितपणे या संदर्भात पत्रकारांचंही अभिनंदन करावं तेवढं कमी आहे, कारण या विषयावर कोणीही बोलायला तयार नाही, कारवाई करायला तयार नाही आणि हा प्रत्येकाच्या घरातल्या आया बहिणींशी निगडीत झालेला महत्वाचा विषय झाला आहे। जे कॅफे चालवतात त्यांच्या विरुद्ध पोलीस आणि त्यांना भाड्याने ज्यांनी जागा दिलाय त्यांच्या विरुद्ध कोणत्या सेशन प्रमाणे गुन्हा दाखल करू शकते आणि त्याच्यामध्ये काय काय त्यांना शिक्षेचं प्रावधान आहे? अशा प्रकारे अल्पवयीन मुलं असतील किंवा सज्ञान मुलं मुली असतील यांना जागा उपलब्ध करून देणे, त्या ठिकाणी त्यांचं लैंगिक शोषण करणे आणि लैंगिक शोषणासाठी जागा देणे, भाड्याने देणे किंवा जो घरमालक अशा हॉटेल्सला, रेस्टॉरंटला किंवा कॅफेला जागा देतो यांच्यावर कायद्याने वचक निश्चितपणे बसू शकतो। भारतात जो काही इमॉरल ट्रॅफिक ऍक्ट आपण म्हणतो की अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 हा अस्तित्वात आहे। या अधिनियमाअंतर्गत महत्वाचा विषय असा आहे की कुंटणखाना, आपण कुंटणखाना याचा अर्थ असा समजतो की ज्या ठिकाणी व्यावसायिक दृष्ट्या हे लोक काम करतात, परंतु कुंटणखानाच्या व्याख्येमध्ये लैंगिक शोषण आणि लैंगिक दुराचार या दोन गोष्टी सुद्धा समाविष्ट आहेत। त्याच्यामुळे ज्या ठिकाणी लैंगिक शोषण किंवा लैंगिक दुराचार हा प्रकार घडत असेल त्या ठिकाणी कुंटणखाना मालक म्हणजे लैंगिक शोषण आणि लैंगिक दुराचार करणाऱ्या जागेच्या मालकाविरुद्ध, ते चालवणाऱ्या हॉटेल कॅफे चालकाविरुद्ध हा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा पूर्ण अधिकार आहे। दुर्दैवाने मागच्या अनेक वर्षांपासून शिरपूरमध्ये या कायद्याअंतर्गत कारवाई झाल्याचं आपल्याला दिसून येत नाही। त्यामुळे येणाऱ्या काळात पोलिसांनी आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ही कारवाई करणं सुद्धा गरजेचं आहे आणि मी सगळ्या घरमालकांना सुद्धा विनंती करेन की आपल्याला जर का या अवैध प्रतिबंध कायद्याअंतर्गत कारवाई आपल्याला टाळायची असेल तर आपल्या दुकानांमध्ये आपण ज्यांना भाडेकरू म्हणून दुकान दिली त्यांच्यावर सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे आणि असे अनैतिक प्रकार थांबवले पाहिजे। या कलमाअंतर्गत हा जो कायदा तयार केलेला आहे यात वेगवेगळ्या प्रकारची शिक्षा दिलेल्या आहेत। हा नॉन बेलेबल ऑफेन्स असून याच्यावर पहिला गुन्हा केल्यानंतर वेगळी शिक्षा आहे, दुसरा गुन्हा केल्यानंतर वेगळी शिक्षा आणि तिसरा गुन्हा केल्यानंतर वेगवेगळ्या शिक्षा याच्यात दिल्या आहेत। परंतु याच्यात जामीन मिळणं हे खूप अवघड आहे, कारण हा लहान मुले, अल्पवयीन मुली आणि तरुणी यांच्याशी संबंधित गुन्हा असल्या कारणाने याच्यात जामीन मिळणं सुद्धा खूप कठीण आहे। 2 वर्षापासून तर 5 वर्षापर्यंतची शिक्षा कायद्यात या संदर्भात दिलेली आहे।